नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवम पवार. मित्रांनो, उद्या 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकूण 4,000 रुपये आणि PM किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुम्हाला मिळणार आहेत का, कसं चेक करायचं ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता. त्यापूर्वी तुम्ही कृषी विभागाची स्क्रीनवरती नोटीस सुद्धा पाहू शकता. भरपूर जण यावरती प्रश्न उपस्थित करत होते की हप्ते मिळणार नाहीत, तर हे पहा नोटीस. उद्या बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी मौजे बारी तालुका यवतमाळ जिल्हा येथून सर्व सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इथे पहा, संलग्न बँक खात्यामध्ये PM किसान योजनेचा 16वा हप्ता मिळणार आहे. आणि याच कार्यक्रमात माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे अनुक्रमे सुमारे 85 लाख व 88 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे रुपये 3,800 कोटी रकमेचे देखील वितरण थेट त्यांच्या आधार संलग्न बँके खात्यामध्ये एका क्लिकवरती जमा होणार आहेत. म्हणजे एकूण तुम्हाला 3 हप्ते येणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते, दुसरा आणि तिसरा एकूण 4,000 आणि PM किसानचे 2,000 असे एकूण उद्या 6,000 रुपये 4 वाजता तुम्हाला बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की स्टेटस कसं पाहायचं, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. NSMNY वरती इथे पहा, nsmny.mahaIT.org आणि इथे बेनिफिशियरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईलच्या माध्यमातून स्टेटस चेक करू शकता. तर इथे 3 डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट हा ऑप्शन ऑन करायचा आहे. म्हणजे इथे पहा, रजिस्ट्रेशन नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाका. रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तुम्ही वरती हिरव्या रंगामध्ये नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता. मी इथे मोबाईल नंबर टाकतो, कॅप्चा दिलेला आहे तसं टाका आणि गेट डेटावरती क्लिक करा. गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं स्टेटस दिसत असेल तर तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे. आणि मागील जो हप्ता मिळालेला आहे तो सुद्धा तुम्हाला खाली येऊन इथे दाखवेल. इथे तुम्ही KYC झालेली आहे का नाही ते सुद्धा पाहू शकता. बँकेचं स्टेटस सक्सेस दाखवेल. खाली पाहू शकता फंड डिस्ट्रीब्युटर्स डिटेल. इथे पेमेंट जे आहे ते मागचं क्रेडिटेड डेट 2/11/2023 रोजी इथे दाखवते. म्हणजे मागचा पहिला हप्ता नमोचा भेटला होता. ज्यांना ज्यांना हा हप्ता भेटलेला आहे नमोचा त्यांना मात्र आता 2 हप्ते मिळणारच आहेत. म्हणजे 4,000 रुपयाचे नमोचे हप्ते मिळणार आहेत. आणि pmkisan.gov.in इथे तर तुम्हाला माहिती आहे की कसं स्टेटस चेक करायचं. तर इथे pmkisan.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला PM किसान स्टेटसचा जो ऑप्शन आहे इथे नो युअर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता आणि गेट OTPवरती क्लिक करून स्टेटस चेक करू शकता. रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता. FTO ज्याचा प्रोसीड झालेला आहे त्यांना हप्ता मिळणार आहे. असे मिळून 6,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या शेतकऱ्यांना मिळणार आहे.